संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज वर्षवास प्रवचन मालिका पर्व 6वे पुष्प क्रमांक 14वे आजच्या या वर्षवास मालिकेचे अध्यक्षस्थान बौद्ध धर्माचे अध्यक्ष बी.डी. शिंदे यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. शिंदे साहेब. अनुमोदन देताय ना निवासजी? आताच आयुष्यमान सचिवांनी जी अध्यक्षपदाची सूचना आणली त्यास माझं पूर्ण सहमतीने अनुमोदन आहे. संपूर्ण विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचारांना प्रथमतः मी त्रिवारपणे अभिवादन करून आजच्या या आमच्या बौद्ध रहिवासी संघामार्फत वर्षावास प्रवचन मालिकेचं पर्व 6वे आणि आजचं हे पर्व पुष्प 14वे आमच्या संघाचे सन्माननीय माजी उपाध्यक्ष आयुष्यमान सुशील कुमार ठोसर यांच्या वतीने, यांच्या परिवाराच्या वतीने, आयुष्यमानिनी हर्षद सुशील कुमार ठोसर यांच्या वतीने यांच्या या वास्तूत हे 14वं पुष्प आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्या 14व्या पुष्पाचं अध्यक्षीय स्थान म्हणून मला या ठिकाणी अनुमोदित करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांचा सन्मान ठेवून आजच्या या 14व्या पुष्पाचं अध्यक्षस्थान मी स्वीकारत आहे आणि सचिवांना विनंती करत आहे की त्यांनी पुढील कारवाईस सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद शिंदे साहेब. आजचे आयोजक आयुष्यमती हर्षा सुशील कुमार ठोसर आणि संघाचे माजी उपाध्यक्ष सुशील कुमार ठोसर, आज त्यांच्याकडे आपण वर्षवास आयोजित करत आहे. मी ताई हर्षा सुशील कुमार शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांसमोर दीप प्रज्वलित करावे. कांबळे साहेब, वंदना तुम्ही घ्या. रतन सुत्ता नको आता मग नको ना. भास्कर, रतन सुत्ताला भास्कर. मी जस्ट आलोय, रेडी नाही आहे, पुढे घे. हा म्हणून म्हटलं नको आता, ते बरं त्यांना वेळ जाणार तेवढा. कांबळे साहेब, वंदना व सूत्र वंदना घ्या. मुद्दा वंदना आणि त्रिश्र मंचशील घ्यावे ही विनंती आपल्याला. बरं जी प्रज्वलन झालंय. ते बरं पडेल. उलटा लावायचं ना, म्हणजे पहिला 19 आहे. कांबळे साहेब, हा वंदना चालू करा. बर. हा ठोसर साहेब रेडी? रेडी ते. ठोसर साहेब रेडी आहेत का? हो रेडी. चालू करा. बर. दीप पुष्पगंध झाला सर्वांना? हा हात जोडा. वर्षावास प्रवचन पुष्प मालिका
पर्व 6वे आहे आणि या 6व्या पर्वातील पुष्प 14वे आमच्या बौद्ध रहिवासी संघाचे सन्माननीय माजी उपाध्यक्ष आयुष्यमान सुशील ठोसर आणि हर्षाताई ठोसर यांच्या परिवाराच्या निवासस्थानी संपन्न होत आहे. आपण धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्रिशरण पंचशील ग्रहण करणार आहोत. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बुद्ध पूजा. वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि. मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे पूजेमि. बुद्धं कुसुमेन नैनं तुय्येन मेतेन लभामि मोक्षं. रूपं मिलायति यथा इदं मे कायो तथा यासि विनाशभावं. घनसारपदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संग सुगततनुभवा धातु धातु गभे लंकाय जम्बुद्वीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे. सद्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशरोमादिधातुं वन्दे. सद्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सभं सभ्यठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा.
सकल बीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं वीरतरजं सुजननेतं भीमरावं स्मरामि भीमरावं स्मरामि भीमरावं स्मरामि दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषण तु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासन मति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन बुद्धारा भगवंत मुचा करा भक्त ताजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपते कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळीला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा 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 प्रतिज्ञा अष्टगुणो सचितं बुद्ध गुणो अनंतो धम्म गुणो अनंतो संघ गुणो अनंतो माता पितु गुणो अनंतो आचार्य गुणो अनंतो भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते ईचितं पतितं तुह्यं क्षिप्रमेव समिज्जतु सभ्ये परन्तु चित्त संकप्प चन्दोपनरसो यथा आयु आरोग्य संपत्ति सग्ग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति मीनाते समीजतु साधु साधु साधु। हाँ, संतोष। हा, धन्यवाद धन्यवाद कांबळेजी. आज धन्यवाद. आपल्याला प्रवचनकार म्हणून संघाचे आपले माजी उपाध्यक्ष कुमार टोसर हे उपलब्ध झाले आहेत. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देतो. सुशील कुमार टोसर हे संघाचे माजी उपाध्यक्ष म्हणून गेल्या 2 वर्षी त्यांनी काम केले. सुशील कुमार टोसर हे संघामध्ये 15 ते 20 वर्ष सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. आज सुशील कुमार टोसर यांना हिंदू कोड बिल हा आपण विषय दिलाय. मी टोसर यांना विनंती करतो की त्यांनी संघास प्रवचन देण्यास सुरुवात करावी. सुशील कुमार टोसर. हॅलो, जय भीम. आवाज येतोय? हा येतोय. जय भीम. येतोय. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे. बंदूक तोफा शस्त्रसाठा
यांची आम्हाला गरजच नाही, कारण शब्दानेच रान पेटवतो आज आम्ही भीमा तुझ्या बळे. संविधानाच्या कलम 19 आणि 25 या अन्वये मी बाबासाहेबांनी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार या अधिकाराने मी आपल्या समोर उपस्थित आहे. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. तसेच येथे उपस्थित असलेले माझे सर्व भारतीय यांना माझा सप्रेम जय भीम. मित्रांनो, इथे मी जाणीवपूर्वक भारतीय म्हणून आपला सन्मान केला आहे. खरं तर आपण उपासक आणि उपासिका आहोत, नक्कीच बौद्ध धर्माचे, याच्यावर शंका नाहीच आहे. पण आजच्या काळात राष्ट्रवाद कशाला म्हणतात आता हे समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला माहितीच असेल, 4 एप्रिल 1938 साली मुंबई विधिमंडळात बाबासाहेब जेव्हा आमदार होते त्यावेळी ते म्हणाले होते की I do not like what some people say that we are Indian first and Hindu afterward or Muslim afterward. I frankly say I am not satisfied with that. I do not want that our loyalty as Indians should be in the slightest way affected by any competitive loyalty, whether that loyalty arises out of our religion, out of our culture, or out of our language. I want all people to be Indian first, Indian last, and nothing else, Indian only. मित्रांनो, बाबासाहेब आपल्याला सांगून गेले होते की मी प्रथमतः भारतीय आहे, अंतिमतः भारतीय आहे. कारण हा देश अजूनही जात, प्रांत, धर्म या रूढींच्या विळख्यात अडकलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब थोडस एक मिनिट, शेअर होत नाही. कुठे स्लाइड शो ठीक आहे. ओके, प्रॉब्लेम झाला आहे. स्लाइड ते वर्क नाही होते. थांबा, जाऊ दे, असं शेअर करा. ते वर्क नाही होते. वर्क ना अचानक बंद झालं सॉफ्टवेअर. असंच करा. नेक्स्ट स्लाइड होती. आलो नाही, पण ते वर्क नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये पहिलं वाक्य लिहिलंय, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय. त्यामुळे ही जबाबदारी प्रथमतः आपली आहे. अर्थात बौद्ध धर्माची दीक्षाही बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळं आपण आपलं अस्तित्व सुद्धा विसरता कामा नये. ॲक्च्युली खरं पाहिलं तर संविधान मुळातच बौद्ध धर्माच्या तत्वांवर आधारित आहे, बुद्धांच्या शिकवणीवर आधारित आहे. त्यामुळे बाबासाहेब असे म्हणाले होते की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, या अशा वेळी मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं एक ते गाणं बाबासाहेबांबद्दल त्यांनी लिहिलं होतं, त्याचं 2 मी ओळी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले होते, जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, गुलामीच्या या चिखलात ऋतून बसला होता ऐरावत, अंग साडून निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव. मित्रांनो, आज हिंदू कोड बिल या विषयावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी बौद्ध रहिवासी संघ यांचा आभारी आहे.
आणि हा विषय मला जेवढा समजला त्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. हिंदू कोड बिलावर चर्चा करताना त्यावेळची परिस्थिती आणि सद्य परिस्थिती यावर मी थोडासा प्रकाश टाकणार आहे. तर इथं मी त्यावेळच्या परिस्थितीची थोडीशी जाणीव करण्यासाठी मी तुम्हाला काही प्रसंग, इतिहासकालीन प्रसंग तुम्हाला तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, पुण्याच्या गंजपेठेच्या रस्त्यावरून भेडेवाड्याच्या दिशेने ती माता लगबगीने निघाली होती. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. माझ्या लेकी वाड्यात जमल्या असतील. आज मला निघायला थोडा उशीरच झाला. आज मला त्यांना खूप काही शिकवायचं होतं, गणित, व्याकरण, इतिहास. माझ्या लेकींना पुरुषांच्या बरोबरीने उच्च स्थान मिळवून द्यायचं आहे. समाजाने स्त्रीला दिलेला दुय्यम वागणूक मला सहन होत नाही. मला माझ्या लेकींना शिक्षित केलंच पाहिजे. विचारांचं काहूर तिच्या मनात वाढत चाललं होतं आणि या काही अंतरावरच भेडेवाडा आला होता आणि अचानक एक चिखलाचा गोळा त्या मातेच्या अंगावर येऊन पडतो. ती माता थोडा वेळ स्तब्ध होते, थोडा वेळ भांबवते, साडीवर नजर फिरवते. चिखलाने माखलेली साडी झटकते. काही झालंच नाही असं समजून पुन्हा भेडेवाड्याच्या दिशेने निघते. दोन पावले चालते, नाहीतर पुन्हा एक शेणाचा गोळा त्या मातेच्या अंगावर येऊन पडतो. त्यावेळी मात्र ती माता थोडी घाबरते. शेणाच्या गोळ्याने त्या मातेची साडी, तिचा चेहरा माखलेला असतो आणि नकळत तिच्या मुखातून अस्पष्ट शब्द बाहेर पडतात. आई ग. डोळे अश्रूंनी भरलेले असतात. डबडबलेल्या डोळ्यांनी चहूकडे बघते. सनातनी लोकांची मुलं तिच्याकडे पाहून फिदफिदी हसत असतात. त्यांचे अस्पष्ट चेहरे तिला दिसतच असतात. त्यांचं ते हसणं मात्र तिच्या कानावर पडतच नाही, कारण तिचे कान सुन्न झालेले असतात, डोळ्यांवर अंधारी आलेली असते. पण मनाचा मोठा निर्धार असतो. ती माता क्षणभर सुद्धा विचार करत नाही. डोळे पुसते, पदर सावरते आणि भेडेवाड्याच्या दिशेने जाते. लेकी बाळींना शिकवते आणि घराकडे निघते. घर जवळ येतं. दरवाजा उघडते आणि ज्योतिबांना बिलगते. आता मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटलेला असतो. धाय मोकळून रडते माझी वाय. ज्योतिबांचं मन सुद्धा गाहीवरतं. झाला प्रकार ज्योतिबांच्या पण लक्षात येतो. ते तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. अलगद तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतात आणि तिला म्हणतात, साऊ साऊ, अगं बघ माझ्याकडे. अगं, या बुरसटलेल्या समाजाला सुधारण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. अशा अनेक अडचणी आपल्या वाट्याला येतील. तुला आता सज्ज राहायला पाहिजे. सावित्री सावित्री, तुला सज्ज व्हायला पाहिजे. अगं सावित्री, तू सामान्य स्त्री नाहीयेस. तू सामान्य स्त्री नाहीयेस. बस, हा एवढाच शब्द तिच्या कानी पडतो आणि तिच्या मनाला उभारी देऊन जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती माता आपल्या कामासाठी, आपल्या समाजकार्यासाठी तयार होते. यावेळी मात्र ती पिशवीमध्ये एक जादा साडी घेते आणि भेडेवाड्याच्या दिशेने निघते. मित्रांनो, इतिहासाचे आपण थोडेसे आधीची पानं चालवूया. गावच्या बाजारपेठेतून एक मिरवणूक निघाली आहे. ढोल ताशा नगाऱ्यांचा आवाज गगनाला भिडलेला आहे. त्या मिरवणुकीमध्ये सगळेच पुरुष असतात आणि फक्त ती एकटी स्त्री असते. ओक्साबोक्सी रडते, पण तिचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही. तिच्या रडण्यामागची 2 कारणं असतात. कोणती 2 कारणं? मिरवणूक नदी किनारी येते. समोर चितेवर तिच्या नवऱ्याचं पार्थिव पडलेलं असतं. एक कारण आपल्याला इथे समजतं. दुसरं कारण काय असेल? तिला चितेवर बसवलं जातं. नवऱ्याची मान तिच्या मांडीवर ठेवली जाते आणि तिला अग्नी दिला जातो. आगीच्या ज्वाला गगनाला भिडतात. ती विधवा आकांताने टाह फोडते.
मला बाहेर काढा बाबा, मला बाहेर काढा, मला जगायचं हो बाबा, मला बाहेर काढा. ढोल नगाऱ्यांच्या आवाजात तिचा आवाज मात्र विरला जातो. ती बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करते, पण सनातनी समाजाचे लोक आपल्या हातात असलेल्या काठ्यांनी तिला पुन्हा आतमध्ये ढकलतात. अरे रे रे, काय वय होतं त्या मुलीचं? अवघं 7 ते 8 वर्ष, 12 वर्ष असेल. आणि काय वय होतं तिच्या नवऱ्याचं? 80 वर्ष. अरे रे रे, निसर्ग नियमाप्रमाणे त्याला मरायचंच होतं, पण त्या कोवळ्या जीवाचं काय? उभ्या वणव्यात चढून खाक झाली. मित्रांनो, इतिहासाची पानं आणखीन पुढे ढकलल्यानंतर आपल्याला एक प्रसंग समोर येतो. तो असा, काय मला स्लाइड्स होत नाही. नाही ते गडबड आहे, थोडस आवाज. हा, इतिहासाची पानं आणखीन पुढे चालल्यानंतर अजून एक प्रसंग आपल्या समोर दिसतो. शहाजीराजे मरण पावतात. माता जिजाऊ सती जाण्याची इच्छा व्यक्त करतात. आता ही बातमी शिवाजीराजांना कळते. तडक ते गडावर येतात आणि एखाद्या लहान पोरासारखं माईसाहेबांच्या पायाशी बसून ओक्साबोक्सी रडतात. शेवटी राजे असले तरी काय झालं, तेही कोणाचे तरी पुत्र होते. ती त्यांची माता होती. माईसाहेब, अहो माईसाहेब, काय ऐकतो आहोत आम्ही, नका सोडून जाऊ आम्हाला, नका पोरकं करू आम्हाला. माईसाहेब, तुम्ही केवळ आमच्या माईसाहेब नाही आहात, तर जनतेच्या राजमाता आहात. माईसाहेब, आमच्या मनाची शक्ती, आमच्या मनगटाची ताकद तुम्ही आहात. तुम्हीच गेला तर हे स्वराज्य कसं जिंकणार आम्ही? या मावळ्यांनी कसं जगायचं? कुणाकडे आशीर्वाद मागायचे? नाही नाही माईसाहेब, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. यावेळी मात्र त्या मातेचं मन गहिवरतं. माता जिजाऊ आपला निर्णय स्वराज्याच्या हितासाठी बदलतात. त्यावेळी एका शिवानं एका स्त्रीला त्या बुरसटलेल्या रूढी परंपरेच्या विळख्यातून वाचवलं होतं. आणि या आधुनिक भारतात एका भीमानं अनेक स्त्रियांना त्या अंधरूढीपासून वाचवलं आहे. याचा अर्थ असा नाही, त्यावेळी सुद्धा अनेक धर्मसुधारक, राष्ट्रसुधारक होऊन गेले. आपल्या परीने त्यांनी खूप काय प्रयत्न केले. जसे राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, आगरकर, लॉर्ड विल्यम बेंटिंग, अकबर आदी. राजाराम मोहन रॉय यांनी सतीची चाल 4 डिसेंबर 1829 साली बंद केली. महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्री फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रचली. जाती व्यवस्थाच खरं म्हणजे स्त्रियांचं शोषण करते, म्हणून जाती व्यवस्थेचा अंत जर करायचा असेल तर स्त्रियांना शिकवलं पाहिजे. म्हणून महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिकवण्याचा मोठा ध्यास घेतला. हे कार्य महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य आपण विसरू शकणार नाही, विशेष करून महिला सुद्धा विसरू शकणार नाही. त्याच्यावर जी त्याच्या पुढचं कार्य जे केलं ते बाबासाहेबांनी केलं हे आपल्याला माहितीच आहे. पण आजच्या सवर्ण तसेच बहुजन समाजातील स्त्रियांना बाबासाहेबांच्या बाबतीत काहीच माहिती नाही. बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलंय त्याला त्यांची जाणीवच नाही. कदाचित त्यांना माहीत करून घ्यायचं नाही का, माहिती नाही. पण त्या बाबासाहेबांचा नेहमी त्या टिटकारा करतात. समाजाच्या नरक यातनातून बाबासाहेबांनी त्यांना बाहेर काढलं. आता प्रश्न आपल्याला आपसुकच पडतो की महिलांची अशी अवस्था पूर्वीपासूनच होती का? तर उत्तर नाही येईल. आपल्याला माहिती असं आहे की देशात महिलांची लोकसंख्या जवळजवळ 48 ते 50% आसपास आहे. मग इसवी सन पूर्व 8व्या शतकापूर्वी भारतात पहिल्यांदा
मूल निवासी, नागवंशीय, द्रविड, श्रमण संस्कृती होती. त्या काळी भारतात स्त्रीला समाजात महत्वाचं स्थान होतं. तेव्हा स्त्री प्रधान संस्कृती होती. हा देश मातृसत्ताक होता. स्त्रिया स्वतंत्र होत्या. शेती, व्यवसाय आणि सामाजिक आदी यामध्ये तिला योग्य स्थान होतं. निर्णय प्रक्रियेमध्ये ती भाग घेऊ शकत होती. ना कुठला वर्ण, ना अंधश्रद्धा, विश्वास करायची तर फक्त विज्ञानावर. त्यावेळी बुद्धांच्या शिकवणीचा प्रभाव त्या काळच्या समाजावर होता. स्त्रीला स्वतंत्र देण्याचं प्रथम कार्य तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी त्या काळी केलं. पण जसा 5व्या शतकात आर्य पश्चिम आशिया आणि इराणमधून खैबर खिंडे मार्गे भारतात दाखल झाले आणि त्यांनी येथील सुबद्धता, त्या काळचे 3-3 मजली इमारती पाहिल्या, शेती व्यवसाय आदीमध्ये सुसज्जता पाहिली, संपन्नता पाहिली. येथील स्त्रीचा शब्द मानला जातो. तिच्या निर्णयाला इथे अनन्यसाधारण महत्व आहे. या गोष्टी आर्यांनी पाहिल्या. त्यांनी येथील लोकांवर पहिल्यांदा लढ्या केल्या आणि त्या लढाईमध्ये विजय मिळवला आणि स्वतःला ते देववंशी म्हणायला लागले. इथे आपली सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी स्त्रियांना शिक्षण, धर्म, अर्थ, पूजा, ध्यान या गोष्टीपासून वंचित केलं. एकूणच काय तर एक प्रकारे त्यांनी स्त्रीला गोनाबस करून ठेवलं, त्यांचं शोषण केलं. आपल्याला माहितीच आहे की त्यांनी वेद पुराण रचली. त्याप्रमाणे येथील मूल निवासींवर त्यांनी अन्याय करू लागले. त्याप्रमाणे वेद पुराणात वाचण्याचा सुद्धा इथल्या मूल निवासींना आणि महिलांना अर्थात अधिकार नव्हताच. शिक्षण, धार्मिक अनुष्ठानामध्ये त्यांना परवानगी नव्हती. त्यांना पितृक संपत्तीमध्ये अधिकार नव्हता. जातीच्या बाहेर लग्न करण्याचा अधिकार नव्हता. मूल दत्तक घेण्याचा अधिकार नव्हता. ही सर्व अधिकार काढून त्यांनी घेतले होते. महिलांचा त्यावेळी व्यापार केला जायचा, त्यांच्यावर अत्याचार केले जायचे आणि हे सर्व अधिकार काढून घेतले होते. महिलांचा व्यापार सुद्धा होत होता. वेद पुराणात महिलांच्या बाबतीत अपशब्द सुद्धा काढलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, रामचरित मानसमध्ये संत तुलसीदासाने शूद्रांना आणि महिलांना अभद्र शब्दामध्ये म्हटले आहे की ढोल गवार शूद्र पशु नारी, ढोल गवार शूद्र पशु नारी, सकल ताडना के अधिकारी. याचा अर्थ तुम्हाला सांगायला नको. दासबोधात असं पण म्हटलं आहे की अंतरे तो एक खरे संगती घेऊ नये महारे, अंतरे तो एक खरे संगती घेऊ नये महारे, पंडित आणि चाटी बोरे एक कैसी, राजहंस कावळे कोंबडे आणि गधडे एक कैसे. म्हणजे अशा पद्धतीने महिलांना आणि अस्पृश्यांना वागणूक दिली जायची. त्या काळचे तथाकथित संत ते सुद्धा आपल्या विषयी, महिलांविषयी आणि शूद्रांविषयी अशा भाषा करत असत. पण संत तुकाराम महाराज म्हणतात की महाराष्ट्री जो कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देह त्याग केला करता कामा नये. ब्राह्मण तो म्हणजे याचा अर्थ आपण असं, अर्थात शूद्रांपेक्षा महिलांची स्थिती सुद्धा त्यावेळी खराब होती. त्यावेळी इंग्रजांचा आपल्या भारतावर राज्य होतं. इंग्रजांना असं वाटलं की हिंदूंसाठी असा एक समान कायदा नाही, हिंदूंसाठी एखादा नवीन कायदा तयार करावा. आता इथे आपल्या लक्षात येईल की त्यावेळी मिताक्षर आणि दाई भाग नियम लागू होते. त्यावेळचे लॉर्ड हेस्टिंग यांच्या काळात 1757ला दास पंडितांच्या साह्याने हिंदू संहिता बनवली गेली. नंतर 1802 पहिला बालहत्या कायदा बनवण्यात आला. 1856ला विधवा कायदा बनवला गेला. 1928ला हिंदू उत्तराधिकारी कायदा बनवला गेला. पण हे कायदे पुढे कुचकामी ठरले. त्याचप्रमाणे मुस्लिम स्त्रियांसाठी सुद्धा 1937 द मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरीयत अप्लिकेशन ऍक्ट बनवण्यात आला. पुढे त्यातील कलम 5 काढून 1939 डिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ऍक्ट म्हणजे असा बनवण्यात आला. यावर आपण वेळ मिळाला तर नक्कीच चर्चा करू पुढे. आता बघूया
महात्मा फुलेंच्या नंतर महिलांचे सर्वात मोठे उत्थानाचे काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. देश स्वतंत्र झाला होता. हजारो वर्ष गुलामगिरीत खतपत पडलेल्या महिलांना मात्र स्वातंत्र्य मिळालंच नव्हतं. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती आणि मनुस्मृती जाळली असली तर त्या मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं होतं, न स्त्री स्वातंत्र्य मरहती. म्हणजे या युक्तीप्रमाणे तेव्हाचा समाज तत्सम समाज बुरसटलेल्या विचारांचा होता आणि म्हणून समाजातला हे बुरसटले विचार उखडून फेकण्याचं काम बाबासाहेबांनी त्यावेळी केलं. बाबासाहेबांच्या खरं म्हणजे हिंदू कोड बिल बनवण्याच्या आधीच बाबासाहेब महिलांच्या बाबतीत त्यांच्या तेव्हाच्या परिस्थितीबाबत खूप गंभीरपणे ते विचार करत होते. आपल्याला आठवत असेल बाबासाहेबांच्या प्रत्येक चळवळीमध्ये महिलांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग होता. बाबासाहेबांचे महिलांसाठीचे कार्य पूर्वीपासूनच सुरू होते. हिंदू कोड बिल हा त्याचा एक परमोच्च बिंदू होता. 1930च्या 14 तळ्याच्या आंदोलनात हजारो स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. त्यांनी चळवळ संपल्यानंतर महिलांसाठी एक खास सभा घेतली होती आणि त्या सभेत त्या महिलांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही स्त्रियांनी शिकलं पाहिजे, आपल्या मुलाबाळांना शिकवा, त्यांच्या लग्नाची घाई करू नका, त्यांना आपल्या पायावर उभे करा. तुम्ही सुद्धा इतर स्त्रियांसारख्या व्यवस्थित साडी घालायला शिका. अरे सोन्याचे दागिने नसले तरी लोखंडाचे दागिने घालू नका. आणि बघा आश्चर्य म्हणजे त्या स्त्रियांनी बाबासाहेबांचं ऐकलं, कारण ते सगळ्यांचेच बाबा होते. आणि बाजूच्या शेतामध्ये जाऊन त्यांनी खरोखरच आपल्या साड्या व्यवस्थित केल्या आणि पुन्हा ते बाबासाहेबांच्या समोर आल्या. यावरून आपल्याला असं जाणवतं की बाबासाहेब स्त्रियांच्या उन्नतीसाठी पहिल्यापासून आग्रही होते. तर बाबासाहेब म्हणाले होते की त्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रीच्या झालेल्या प्रगतीवर ठरते. बाबासाहेब ज्यावेळी 1942 साली महसूल मंत्री होते त्यावेळी त्यांनी महिलांसाठी कामगारांसाठी आवश्यक कायदे केले होते. मॅटर्निटी लिव्ह, PF सुविधा, कामाची 8 तासाची वेळ आदी भरपूर काही त्यांनी नियम केले होते. स्त्रियांच्या मुक्तीचा पाया फुले दाम्पत्यांनी रचला, त्यावर कळस जो चढवला तो बाबासाहेब आंबेडकरांनी. स्त्रीच्या उपेक्षांना वाचा फोडून त्यांना अत्याचाराची जाणीव करून त्यांचे अधिकार कायद्याने मिळवून देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आपल्याला इथे मुद्दा म्हणून मी सांगतो, संविधानात बाबासाहेबांनी पहिल्यांदा त्यावेळच्या रूढी परंपरा मनुवाद्यांनी ज्या रूढी परंपरेप्रमाणे स्त्रियांचा आणि अस्पृश्यांचा जो छळ चालवला होता, त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांनी संविधानाच्या भाग 3 कलम 13च्या माध्यमातून त्यांना मनाई केली आणि इथून पुढे बुरसटलेले कायदे चालणार नाही म्हणून आपण खरं म्हणजे आपण बोलताना कधी कधी हा शब्द प्रयोग आपण वापरला जातो, 3-13 वाजवले. 3-13 वाजवले हा शब्द मला वाटतं हा संविधानाचा आपलं जे संविधानाने कलम 13 दिलंय भाग 3 मध्ये कलम 13 त्याप्रमाणे आपल्या लोकांनी म्हणजे एक प्रकारे ह्या बुरसटलेल्या विचारांवर विजय मिळवला आहे. आणि कधी कधी आपण मला वाटतं तसा शब्दप्रयोग सुद्धा आपण करतो. बाबासाहेबांना तुम्हाला माहिती आहे, आता आधुनिक आपण बौद्ध पद्धतीने जेव्हा लग्न करतो तर बाबासाहेबांचे आपण जसं आपण 22 प्रतिज्ञा पण पाळतो त्याप्रमाणेच लग्नाची वचनं सुद्धा आपण एकमेकाला पती आणि पत्नी एकमेकांना सांसारिक दुःख आपण विभागून घेऊ, वाटून घेऊ असं सांगतात. बाबासाहेब इथं अजूनही सांगतात की जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल तेव्हा प्रथम तुमच्या तुमच्या नवऱ्याला हेच सांगा की मी तुझी सहकारिणी आहे, मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझी दासी नाही. पहिल्यांदा बाबासाहेबांच्या शिकवणीमध्ये नेहमी यायचं आणि बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी सांगायचे की इथून पुढे समजा तुम्ही कुठल्या पण माझ्या जाहीर सभेला आलात तर घरच्या स्त्रीला तुम्ही बरोबर आणलंच पाहिजे, कारण घरची स्त्री जर शिकली तर पूर्ण
कुटुंब शिकतं असं त्यांचं पूर्वीपासूनचं मत होतं. तर बघूया आता हिंदू कोड बिलाची तेव्हाची आपण पार्श्वभूमी बघूया. 1937 साली देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटिश राजवटीमध्ये हिंदू वुमन्स राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट म्हणजे हिंदू वुमन्स राईट हा याला आपण देशमुख ऍक्ट सुद्धा म्हणतो. हा कायदा करून विधवा महिलांना मालमत्तेमध्ये वाटा देण्याची एक तरतूद होती. याच्यामध्ये श्रीधन तुम्हाला माहिती आहे, श्रीधन म्हणजे ॲब्सोल्यूट राईट फक्त त्या मुलीचंच असलं पाहिजे, त्या नवऱ्या मुलीचंच असतं. तिला जे वडिलांकडून किंवा सासरकडून जे धन मिळतं त्याच्यावर फक्त तिचाच अधिकार, ते श्रीधन तीच फक्त वापरू शकते. अशा पद्धतीने त्या धनावर सुद्धा इतरांचा अधिकार नसावा. अशा पद्धतीने 1937 साली पहिला कायदा आला. पुढे 1941 साली ब्रिटिश सरकारने BN राव यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती निर्माण केली आणि ज्याला आपण हिंदू कायदा समिती, हिंदू लॉ कमिशन असंही म्हणतो. 1937 साली जो कायदा होता, देशमुख ऍक्ट होता, त्याच्यामध्ये काही शंका असतील त्यांचं निरसन करायचं आणि आणखीन काही शिफारसी द्यायचं काम या समितीवर सोपवलं गेलं होतं. पुढे असं झालं, 1941च्या शेवटी या समितीने अहवाल सुपूर्द केला आणि असं सांगितलं की आता हिंदू कोड बिल बनवण्याची वेळ आलेली आहे. लिंग समानतेला मान्यता देणाऱ्या मूलभूत सुधारणा राबवल्याशिवाय सामाजिक प्रगती आणि आधुनिकीकरण गाठता येणार नाही. त्यामुळे हिंदू समाजातल्या ज्या काही सनातनी असतील, काही आधुनिक विचारांचे असतील, काही सुधारणावादी असतील, हे सर्व विचारवंत एकत्र आणून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मान्य होईल असं एक मध्यम मार्ग काढून आधुनिक आणि पारंपरिक विचारांचं एक मिश्रण असलेलं एक हिंदू कोड बिल झालं पाहिजे असं BN राव यांना वाटलं. थोडं क्षमा करा. आता बघा 1944 साली BN राव या समितीने काय केलं, 2 मसुदे केंद्रीय कायदे मंडळाच्या समोरच्या दोन्ही सभागृहांच्या निवड समितीमुळे सादर केले. आता 1941 साली जी BN राव कमिटी होती तिचंच 1944 साली पुनर्जीवन करण्यात आलं. मग या समितीने हिंदू कोड बिल याचा मसुदा तयार केला, त्याला सुरुवात केली मसुदा तयार करायला. त्यामध्ये मग वारसा हक्क असेल, पोटगी असेल, तसेच इतर घटस्फोट किंवा अज्ञात्व, पालकत्व, दत्तक विधान यासारख्या सगळ्या बाबींचा समावेश होता. पुढे या मसुद्याचं काय आलं, विधेयकात रूपांतर झालं आणि त्यालाच पुढे हिंदू कोड बिल असं म्हणण्यात आलं. पुढे असं झालं, 1947 साली विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा काय झालं, ह्या विधेयकाला खूप विरोध झाला. या बिलाची काही आवश्यकताच नाही, वकिलांनी तयार केलेलं हे बिल आहे, जनतेने थोडी केलं आहे, जनतेचा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा सहभाग नाही, त्यामुळे आपल्याला काय हवंय ते जनतेला ठरवू द्या, वकिलांनी नाही ठरवायचं. अशा पद्धतीचे मुद्दे मांडायला सुरुवात झाली. पण पंडित जवाहरलाल नेहरू हे सुरुवातीपासून या विधेयकाचे समर्थक होते. हे बिल पास व्हावं या बाबतीत ते नेहमी आग्रही होते, परंतु काँग्रेस पक्षातूनच याला मोठा विरोध होता. हे बिल वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये, जवळजवळ 12 भाषांमध्ये देशातल्या 7 प्रांतामध्ये पोहोचवण्यात आले. जनतेपर्यंत पोहोचवलं गेलं, याची मोठी प्रसिद्धी करण्यात आली. आणि राव समिती जेव्हा नेमली होती, या राव समितीने देशभर दौरा केला आणि लोकांची मनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून काय आलं, 1947 साली ह्या समितीने एक अहवाल सादर केला आणि शिफारस केली की संयुक्त कुटुंब मालमत्ता ही जी पद्धत आहे, ही जी सिस्टम आहे, ही नष्ट करावी आणि वडिलांच्या संपत्तीत मुला इतकाच मुलीला सुद्धा अधिकार असला पाहिजे, मुलीचा सुद्धा वारस हक्क असला पाहिजे.
दुसरं अजून त्यांनी सांगितलं आंतरजातीय विवाह करण्यासाठी ज्या काही अडचणी येतील त्या सुद्धा नष्ट करायला पाहिजेत. नागरी आणि संसारात्मक विवाहामध्ये एकरूपता आणण्याची गरज आहे आणि उच्च जातीमध्ये घटस्फोट त्यांनी देण्याची मान्यता दिली होती यामध्ये. आणि काय झालं, या अहवालाच्या आधारावरच म्हणजे 1 जानेवारी 1948 हा कायदा होणार होता. पण जसं तुम्हाला माहिती आहे, काँग्रेस पक्षात अनेकांचा या विधेयकाला विरोध होताच. घटना परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सुद्धा कट्टर विरोधक होते. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होऊ नये. शिवाय नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्यामुळे विधिमंडळाला इतरही बाबतीत कायदे तयार करायचे होते. त्यामुळे हिंदू कोड बिल तात्पुरतं काय झालं, स्थगित झालं. त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना निर्मिती करत होते आणि त्यांना असं वाटलं की देशात एक समान नागरी कायदा आणून म्हणजे त्यांनी राज्यघटनेमध्ये मूलतत्वामध्ये त्यांना एक समान कायदा मूलतत्वामध्येच त्यांना टाकायचा होता. समान नागरिक कायद्याने त्यांना जाती धर्मावर आधारित जी आपली ओळख आहे ती त्यांना पुसवायची होती. सगळ्यांना एक राष्ट्रीय ओळख मिळावी असा त्यांचा त्यावेळी विचार होता. आणि त्याचबरोबर संविधान सभेमध्ये इतर लोक त्यांच्याबरोबर होते. मात्र समान नागरी कायद्यामुळे काय होणार आहे, देशाची सांस्कृतिक ओळख पुसली जाईल आणि धार्मिक बाबतीमध्ये तो हस्तक्षेप ठरेल असे मुद्दे पुढे आले. आणि शेवटी तरतूद अशी झाली की समान नागरिक कायद्याची जी तरतूद आहे ती मूलभूत हक्कांमध्ये न ठेवता DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये करावे. DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसी. त्यानंतर कलम 44च्या आधारे या बाबतची तरतूद मार्गदर्शक तत्वामध्ये केली गेली. आपल्याला माहिती आहे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व हे दोन समान आहेत. याच्या मार्गदर्शक तत्व हे फक्त देशाला मार्गदर्शन करतात. ते त्याचं कायद्यात रूपांतर जर राज्याने ठरवलं तर ते कायद्यात रूपांतर करतात. मूलभूत हक्कामध्ये जर एखाद्यावर कोणाला अन्याय झाला तर तो कोर्टात जाऊ शकतो. त्यामुळे याची तरतूद मार्गदर्शक तत्वामध्ये केली गेली. दरम्यान 1948 साली मसुदा तयार करण्याचं काम सुरू होतंच. त्याच काळात कायदेमंडळाने पूर्वीचे जे BN राव होते यांचा जो मसुदा होता त्याच्यामध्ये थोडंसं काय केलं, फेरबदल केले आणि नवा मसुदा चर्चेसाठी घटना समितीसमोर ठेवला. हा मसुदा कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक सिलेक्ट कमिटी होती. त्याच्यामध्ये 20 सदस्य होते. त्यांच्याकडे हा पाठवण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर या समितीमध्ये के भांडारकर होते, GR राजगोपाल होते, SV गुप्ते होते, KY भांडारकर होते. या सगळ्यांचा समावेश होता. पण आता हा जेव्हा हिंदू कोड जेव्हा या समितीच्या पुढे आलं, त्यांनी याचं मसुद्याचं पूर्ण वाचन केलं. त्याच्यामधल्या काही बदल केले, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि नवा मसुदा त्यांनी पुन्हा चर्चेसाठी घटना परिषदेसमोर ठेवला. त्यावेळी आपल्याला माहिती आहे संसद नव्हती. संसद म्हणजे पार्लमेंट नव्हती. तेव्हा काय होतं, घटना परिषदच हे संसदेचं एक रूप होतं. या नव्या मसुद्यात काय होतं, 8 कलम होती. एक मिनिट, पुढे काय येते का? या नव्या मसुदामध्ये 8 कलम होती. पहिल्या भागात हिंदू कोणाला म्हणायचं असं स्पष्टीकरण होतं. आता मुख्यतः हिंदू म्हणजे जे मुस्लिम, पारशी, ज्यू आणि ख्रिश्चन नाहीत, ते सगळे हिंदू. दुसऱ्या भागात विवाह संबंधाच्या बाबी होत्या. तिसऱ्या भागात दत्तक विधान होतं. चौथ्या भागामध्ये पालकत्व होतं.
चा 5व्या भागात संपत्तीच्या वाटणीमध्ये महिलांचा वाटा होता. 6व्या भागात महिलांच्या मालमत्तेबाबत धोरण होतं. 7व्या भागात वारसा हक्क होता आणि 8व्या भागात पोटकी विषयक धोरण होतं. विशेष म्हणजे बाबासाहेबांनी यामध्ये घटस्फोटाबाबत जी तरतूद केली होती ती पारंपरिक हिंदू कायद्यानुसार हिंदू कायद्यामध्ये त्याला परवानगी नव्हती. त्यावेळची परिस्थिती अशी होती की पती मेलेला असला तरी त्या महिलेला दुसरं लग्न करता येत नव्हतं. लग्न करायची तिला मुभाच नव्हती. मुलांप्रमाणे मुलींना सुद्धा अधिकार याच्यामुळे नवीन हिंदू कोड बिलामुळे मुलांप्रमाणे सुद्धा मुलींना सुद्धा अधिकार मिळणार होते. विधवांना पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार प्राप्त झाले होते. त्यावेळची विधवा म्हणजे अशी होती की तिला पतीच्या संपत्तीत सुद्धा तिला भागीदार होता येत नव्हतं. ती पूर्णतः पतीनंतर मुलानंतर म्हणजे आधी पिता, नंतर पती, नंतर पुत्र अशा तिघांवरती सदैव अवलंबून असायची. तिला आपलं स्वतंत्र असं अस्तित्व नव्हतंच कधी. आता हा मसुदा संविधान समितीपुढे सादर करण्यापूर्वीच त्यातील काही तरतुदी संसदेच्या बाहेर सगळीकडे प्रसारित झाल्या आणि हिंदू जनजागृतीच्या नेत्यांनी मग हिंदू धर्म धोक्यात येत आहे आणि त्यामुळे याचा विरोध करायला सुरुवात केली. या मसुद्यानुसार शीख, बौद्ध, जैन यांना सुद्धा हिंदू मानण्यात आले होते. त्यामुळे या समाजाच्या लोकांनी सुद्धा याला विरोध करायला सुरुवात केलं होतं. सरकारचं हे षडयंत्र तर नाही ना असा त्यांचा गैरसमज झाला होता. भाऊ बहीण यांच्यामध्ये लग्न लावतायत अशा प्रकारचा त्यावेळी बाबासाहेबांवर आणि त्यांच्या नेहरूंवर आरोप व्हायला लागले. बाबासाहेबांनी प्रत्येक वेळी त्यांच्या सनातनी लोकांच्या जे मुख्य लोक होते त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी विचार मांडण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्या विचाराशी हटले नाही, कारण त्यांची मानसिकता पूर्णतः मनुवादी होती. त्यामुळे बाबासाहेबांनी जे आधुनिक विचार मांडले होते त्यांना ते मान्य नव्हते. आता बघा, जरी बाहेर विरोध होता तरी 1948 साली बाबासाहेबांनी घटना समितीपुढे हे विधेयक मांडलं आणि त्याला संसदेमध्ये त्यावेळच्या घटना परिषदेमध्ये सुद्धा विरोध झाला. घटना समितीपुढे बोलताना मात्र बाबासाहेब म्हणाले होते की हिंदू समाज कायमच असं मानत आला आहे की हिंदू धर्मातले कायदे आणि कानून मनुष्याने नाही तर देवाने बनवले आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार मनुष्याला नाही. त्यामुळे हिंदू धर्मातले ज्या चालीरीती आहेत यामध्ये पिढ्यानपिढ्या बदलच झाला नाही. हिंदू समाजाने कालानुरूप आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आता हिंदू समाजाने एक मोठं पाऊल टाकायला तयार राहिलं पाहिजे आणि सुधारणांचं स्वागत केलं पाहिजे. परंतु हिंदू कोड बिलाबाबतच्या प्रस्तावावर काय झालं, त्यावेळी 50 तासापेक्षाही अधिक वादविवाद झाला आणि ही चर्चाच पुढे ढकलण्यात आली. अखेर ही चर्चा 1 वर्ष लांबली गेली. पुढे 1 वर्ष झालं. 1949 रोजी पंडित नेहरूंनी घटना परिषदेसमोर म्हटलं होतं की हिंदू कोड बिल पास व्हावं, ज्याला आम्ही खूप महत्त्व देत आहोत. हिंदू समाजात बुरसटलेल्या चाली रीती संपवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि हे बिल संमत केल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही. बिलाला नेहरूंचा पाठिंबा होता, पण काँग्रेस सदस्यांचा मात्र विरोध होता. त्यांना या बिलाची गरजच वाटली नाही ती. दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी या बिलाला देशभर विरोध करायला सुरुवात केली होती. रामराज्य परिषदेचे करभात्री महाराज यांचा या बिलाला प्रचंड विरोध होता. जन आंदोलन उभारले त्यांनी. नेहरूंना त्यांनी प्रत्यक्ष आव्हान दिलं की हिंदू कोड बिलातील एक सुद्धा तरतूद शास्त्रीयरित्या संमत असेल आणि हे सिद्ध जर तुम्ही केलं तर हे बिल आम्ही स्वीकारू, अन्यथा त्यांनी हे बिल
फाडून टाकावं. त्यामुळं नेहरूंना असं वाटायला लागलं, त्यांनी बाबांना साहेबांना सुचवलं की आपण असं करूया, हे बिल तुकड्या तुकड्यामध्ये पास करून घेऊया. परंतु बाबासाहेबांना हे मान्य नव्हतं. त्यांच्या मते या बिलातील सर्व बाबी महत्वाच्या आहेत. दरम्यान बाबासाहेबांनी राज्यघटना देशाला 26 जानेवारी 1950 रोजी प्रदान केले. म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून आपलं प्रजासत्ताक राष्ट्र झालं. आणि बघा, घटना परिषदेचं जे अस्थायी रूपात जे संसदेत रूपांतर झालं. म्हणजे पूर्वी घटना परिषद होतं आणि संविधान जेव्हापासून पास झालंय 26 जानेवारी 1950 नंतर संविधान या देशात पास झालं आणि घटना परिषदेचं रूपांतर संसदेमध्ये झालं. आणि पुढे राजेंद्र प्रसाद जे घटना परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी, ते पुढे जाऊन पुढे जाऊन त्या देशाचे राष्ट्रपती झाले. थोडक्यात नंतर काय झालं, लोकसभेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. त्यामुळे घटना परिषदेतून जे सदस्य आले होते तेच संसदेमध्ये काय होते, बसले होते. मात्र ते लोक निर्वाचित नव्हते. आणि अशाच वेळी हिंदू कोड बिल संसदेत सादर झालं होतं. बघा, 5 फेब्रुवारी 1951 या दिवशी संसदेत आल्यावर जे घटना परिषदेमध्ये जे सदस्य होते ते जेव्हा संसदेत आले, त्यांनी मात्र या बिलाला विरोध करायला सुरुवात केला. खुद्द राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा पूर्वीपासूनच या बिलाला विरोध होता. याशिवाय पट्टापी सीतारामय्या, मदन मोहन मालवीय आणि महिला सदस्यांचा सुद्धा या विधेयकाला विरोध होता. संसदेबाहेर सुद्धा या गोष्टीला विरोध होता. विरोध यासाठी पण होता की व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्यावर हे आक्रमण आहे. तसेच घटस्फोटाला मान्यता दिली तर कुटुंब पद्धती काय होईल, उद्ध्वस्त होईल. त्यामुळे राजकीय स्तरावर संसदेत जे सदस्य लोकांकडून निवडले गेले नाहीत आणि त्यांना अशा प्रकारचा कुठलाही प्रकारचा नैतिक अधिकार त्यांच्याकडे नाही आहे. आणि बघा, विरोधाचा आणखीन एक मुद्दा होता की केवळ हिंदूंसाठीच हा कायदा का संमत करायचा. त्यावेळेचे श्यामाप्रसाद मुखर्जी होते, जे काँग्रेसमध्ये पूर्वी होते आणि नुकतेच ते बाहेर पडले होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये ते उद्योग मंत्री होते. त्यांनी विचारायला सुरुवात केली की फक्त हिंदूंसाठीच कायदा का आणला जातो, केवळ हिंदू धर्मातच का बदल असा करायचा वाटतो तुम्हाला. इतर धर्मात तुम्ही हस्तक्षेप का करू शकत नाही, आणि तुम्हाला करायचंच असेल तर कॉमन सिव्हिल कोड का आणा ना, है ना. आणि शिखांनी सुद्धा या गोष्टीला विरोध केला. शिखांना वाटलं की आता त्यांना हिंदू समजलं जाईल. त्यावेळचे शिखांचे नेते सरदार हुकुम सिंग यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या गोष्टीला विरोध केला. RSS ची त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यावेळी 1925 साली नुकतीच स्थापना झाली होती. त्यांनी सुद्धा या बिलाला देशभर विरोध केला आणि देशभर आंदोलन तयार करायला सुरुवात केली. अशा प्रकारे संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा विरोध होताच. नेहरूंना वाटले की या बिलावर आपण विचार करूया सप्टेंबर महिन्यातील अधिवेशनामध्ये. स्वामी तारपत्री महाराज यांनी सत्याग्रह अगेन्स्ट हिंदू कोड बिल अशी संघटना निर्माण केली होती. राजेंद्र प्रसाद यांचा विरोध आपल्याला माहिती आहे कायमच होता. राजेंद्र प्रसादांनी नेहरूंना पत्र लिहिलं, बघा बहुसंख्यकांचा या बिलाला विरोध आहे आणि असा कायदा जर तुम्ही बनवला आणि संसदेत तुम्ही जर विधेयक हे मांडलं तर राष्ट्रपती म्हणून मी माझ्या अधिकाराचा वापर करून हे बिल नामंजूर करेल. आणि जर तुमचा हट्ट कायमच असेल तर मी मात्र माझा राजीनामा द्यायला सुद्धा तयार आहे.
बिलावर मात्र बाबासाहेब आणि नेहरू यांचं एक मत होतं. बाबासाहेबांनी नेहरूंना सांगितलं, आता बघा, जसं नेहरूने सांगितलं का सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला हे बिल मांडूया, त्यामुळे बाबासाहेबांनी नेहरूंना पत्र लिहिलं की आपण असं करूया, ऑगस्ट महिन्यामध्येच लवकरात लवकर हे बिल मांडूया, जेणेकरून सप्टेंबर महिन्यामध्ये हे लवकर बिल पास होईल. आता लोकसभेची निवडणूक सुद्धा जवळ आली होती. त्यावेळी नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष पण झाले होते. त्यावेळी त्यांना माहिती होतं नेहरू अध्यक्ष होण्यामागे बरीच कारणं होती. त्यांना काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचा होता. त्यांना याची पण जाणीव होती काँग्रेस पक्षामध्ये काही सदस्य आहेत ज्या चांगल्या घडामोडी होत आहेत, ज्या चांगल्या होतात, त्यांना काही सदस्य मुद्दा म्हणून विरोध करतात. त्याच्या पाठीमागचा त्यांचा काळजी हा पण उद्देश असेल. त्यामुळे त्यांनी काँग्रेस ताब्यात घेतली, काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. आणि बघा 17 सप्टेंबर 1951 रोजी या बिलावर मतदान होणार होतं. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसनी आपल्या लोकांना व्हीप बजावलं नाही. त्यांनी त्यांना मुभा दिली, तुम्ही हिंदू कोड बिलाच्या बाजूने मतदान करा किंवा तुम्हाला जसा तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सरकारला हैराण करून सोडलं होतं. त्यावेळचे गृहमंत्री श्री राजगोपालचारी यांनी सुद्धा विरोध केला होता की कायदा आणि सुव्यवस्थेचा जिथं प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारचा कायदा तुम्ही पास तरी कशाला करता, कशाला आणता. आणि संसदेमधला विरोध पाहून असं केलं, नेहरूंनी असा विचार केला की हे बिल आपण 2-3 तुकड्यामध्ये विभागणी करून मांडूया. आणि शेवटी बाबासाहेबांना हा निर्णय नाईलाजाने मान्य करावा लागला. मग बघा, संसद चालू होती, सप्टेंबरचं अधिवेशन चालू होतं. आणि बघा नेहरूंनी काय घोषणा केली. 26 सप्टेंबरला नेहरूंनी घोषणा केली की चालू अधिवेशनात वेळेच्या कमतरतेअभावी हे बिल 2 विभागामध्ये मंजूर करणं अशक्य आहे. आपण असं करू, पुढील अधिवेशनात या बिलावर आपण संमती मिळवूया. पुढील अधिवेशन म्हणजे आता नुकत्याच 51-52च्या निवडणुका होणार होत्या. निवडणुका झाल्यावर आपलं सरकार येईल, आपल्या पक्षात सरकार येईल आणि आपण हा कायदा संपूर्ण मताने, एकमताने पास करू, बहुमताने पास करू, असं नेहरूंनी संसदेमध्ये घोषणा केली. आता बघा, यामुळे काय झालं, हिंदू सनातनी त्यावेळेचे हिंदू संघटन विरोधी म्हणजे हिंदू कोड बिल विरोधी संघटन होते, त्यांना थोडंसं बरं वाटलं. पण बाबासाहेबांना वाटलं की काँग्रेस हे विधेयक टाळण्याचा प्रयत्न करते, काँग्रेस हे विधेयक टाळतंय. आणि त्यांनी काय केलं, 27 सप्टेंबर 1951ला तडकाफडकी राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाला विलंब होत आहे, हा विलंब मला सहन होत नाही, म्हणून मी राजीनामा देतोय. समाजातल्या वर्गावर्गात जी असमानता आहे, स्त्री पुरुष यांच्यात जी असमानता आहे, ती तशीच ठेवून आपण फक्त आर्थिक समस्यांशी निगडीत कायदे करत राहणे हे योग्य नाही. आणि ही एक प्रकारची संविधानाची काय चेष्टा आहे. आता बघा 1951-52ची निवडणूक आली होती. नेहरू आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढण्यास तयार होता. हिंदू संघटनांचा विरोध नको म्हणून नेहरूंनी काय केलं, जाहीर सभेमध्ये असं सांगितलं की हिंदू कोड बिलामध्ये बदल होऊ शकतात, बदल घडू शकतात. आणि नेहरूंच्या या मवाळ भूमिकेचा फायदा नक्कीच काँग्रेसला झाला. आणि 1951-52ची निवडणूक नेहरूंच्या विरोधामध्ये बघा, त्यावेळी हिंदू संघटनांची एकवट होऊन त्यांनी उत्तर प्रदेशामधून फुलपूर मतदारसंघामधून प्रभुदत्त ब्रह्मचारी यांना पंडित नेहरूंच्या विरुद्ध उभं केलं होतं. पण
नेहरूंनी जेव्हा हिंदू कोड बिलावर मवाळ भूमिका घेतली, त्यामुळे काँग्रेस पूर्ण मताने, भरघोस मताने त्या निवडणूक त्यांनी निवडून आले. आणि खरं म्हणजे बाबासाहेब सुद्धा त्यावेळी अपक्ष म्हणून उभे होते. पण राजकारणाच्या या खेळामध्ये बाबासाहेबांचा त्यावेळी पराभव झाला. म्हणजे ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, ज्या बाबासाहेबांनी या देशाला एवढी मोठी घटना दिली, त्या बाबासाहेबांनाच इथल्या राजकीय पक्षांनी अशा पद्धतीची वागणूक दिली. बघा, पहिल्या निवडणुकीमध्ये आता काँग्रेसच्या 23 महिला खासदार निवडून आल्या होत्या. यांना नेहरूंनी काय केलं, अपील केलं. आता जसं बाबासाहेबांच्या मनात हिंदू कोड बिलाबद्दल जी जाणीव होती, त्याप्रमाणेच नेहरूंच्या मनात सुद्धा होती. त्यामुळे त्यांनी काय केलं, 23 ज्या खासदार निवडून आल्या होत्या त्यांनी अपील केलं. आणि जे हिंदू कोड बिल याच्या विरोधाची जी धार आहे ती बोथट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी काय केलं, हे हिंदू कोड बिल आहे, हिंदू कोड बिल नावच त्यांनी काढून टाकलं आणि हे बिलाचे तुकड्यामध्ये विभाजन केलं आणि एक एक तुकडा त्यांनी काय केलं, संसदेमध्ये मंजूर करून घेतला. त्यावेळी कायदा मंत्री म्हणून H.V. पाटसकर होते. आपल्याला माहितीच आहे, त्यावेळी बाबासाहेबांनंतर H.V. पाटसकर होते. ते बाबासाहेबांकडे रात्रीच्या वेळी यायचे, बाबासाहेबांकडून सल्ले घ्यायचे आणि सकाळी संसदेमध्ये त्याप्रमाणे त्यांची मांडणी करायची. बाबासाहेब जरी प्रत्यक्ष त्यावेळी विधिमंत्री नव्हते, कायदा मंत्री नव्हते, तरी पण त्यांचा या बिलाला पाठिंबा होता. ते सूचना पाटसकर त्यावेळेचे कायदा मंत्री त्यांना द्यायचे. आणि बघा, 1955 आणि 56 या कालावधीत वेगवेगळ्या कायद्यामध्ये कायद्यामध्ये हिंदू कोड बिलाला मंजुरी देण्यात आली. म्हणजे जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं तेच, पण काय झालं, तुकड्यात. एक मिनिट. म्हणजे पहिला कायदा आणला गेला तो हिंदू मॅरेज ऍक्ट. या कायद्यामुळे काय झालं, वेगवेगळ्या धर्मातल्या स्त्री पुरुषांना विवाह करण्याचा अधिकार मिळाला. पूर्वी कसं होतं, एकाच जातीतले पुरुष आणि स्त्रीला विवाह करता यायचा. पण इथे या हिंदू कोड बिलामुळे आंतरजातीय विवाह सुद्धा करता येऊ लागला. आणि घटस्फोटाला सुद्धा त्याला अधिकार मिळाला, कायदेशीर अधिकार मिळाला. एकापेक्षा जास्त लग्न जर केले तर ते बेकायदेशीर ठरवण्यात आलं, त्याला सजा देण्यात आली. आता त्यानंतर दुसरा कायदा आला, तो हिंदू वारसा कायदा, म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट. त्यानंतर हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा, हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट. पुढे हिंदू अज्ञान आणि पालकत्व कायदा, म्हणजे हिंदू मायनॉरिटी आणि गार्डनशिप ऍक्ट. या कायद्यामुळे काय आलं, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले. आणि हे सगळे कायदे मंजूर झाले तेव्हा बाबासाहेब राज्यसभा सदस्य होते. तरी या कायद्याला बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळेच, त्यांचे प्रयत्नच कारणीभूत होते, हे आपण नाकारता येणं शक्यच नाही. यामुळे भारतीय स्त्रियांना त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. अशा पद्धतीने बाबासाहेबांचं कार्य खूप महान आहे. मी थोडंसं अजून सध्या परिस्थितीवर आधारित थोडंसं एक कायद्याबद्दल तुम्हाला सांगतो. सध्या एक वाद सुरू आहे समान नागरी कायदा बनवण्याचा. तुमच्या इथे गोष्ट लक्षात आली पाहिजे की देशातले जवळजवळ 90% कायदे हे सर्व समाजातील लोकांना लागू आहेत. मॅरेज, डिवोर्स, मेंटेनन्स, अडॉप्शन वगैरे, म्हणजे व्यक्तिगत आचारांचे कायदे हे आहेत. पण खरं तर तुम्हाला माहिती आहे, 1955-56च्या आधी 1954 साली स्पेशल मॅरेज ऍक्ट संमत करण्यात आला होता. स्पेशल मॅरेज ऍक्ट म्हणजे रजिस्टर्ड मॅरेज, कोर्ट मॅरेज. आणि बघा, आता युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण समान नागरी कायदा आपण जो म्हणतो, त्याच्यामध्ये सिव्हिल म्हणजे फॅमिली रिलेटेड मॅटर, मॅरेज, डिवोर्स आणि अडॉप्शन, सक्सेशन. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 90% कायदे हे कसे आहेत, युनिफॉर्मच आहेत.
हिंदू मॅरेज ॲक्ट किंवा मुस्लिम पर्सनल लॉ, स्वातंत्र्यापूर्वी भारतीय लोक प्रत्येक धर्माचे आपापले कायदे काय करत होते, पाळत होते. त्यामुळे प्रत्येक धर्मातील स्त्रिया, अनेक समूह सुद्धा म्हणजे जाती वगैरे यांच्यावर हा काय व्हायचा, अन्याय व्हायचा त्यांच्या धर्मातील चालीरीतीप्रमाणे. त्या काळचा समाज सुधारणेंना या गोष्टी त्यांना समजत होत्या. त्यांनी असा विचार केला की भारत जेव्हा स्वतंत्र मिळेल भारताला, तेव्हा आपण हे व्यक्तिगत आचारांचे जे कायदे आहेत त्यामध्ये कुठलाच भेदभाव राहणार नाही आणि एक समान कायदा आपण निर्माण करू, अशी भूमिका त्यावेळी समान नागरी कायद्याच्या मागे होती. त्यातूनच आता UCCची मागणी आता जोर धरू लागले. आता 1937 साली मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरियत ॲप्लिकेशन ॲक्ट, त्यातून सेक्शन 5 काढलं गेलं आणि 1939 रोजी रिझॉल्युशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट असं त्याचं रूपांतर करण्यात आलं. तुम्हाला माहिती आहे 1985 साली सुप्रीम कोर्टामध्ये शाहबानू हे प्रकरण फार मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. तिच्या नवऱ्याने तिला दुसरं लग्न केलं होतं आणि तिला असंच सोडून दिलं होतं आणि ती कोर्टामध्ये गेले आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 90% कायदे हे जवळजवळ सगळ्यांना लागू आहेत आणि त्यानुसार तिला तिच्या नवऱ्यावर क्रिमिनल लॉ प्रमाणे तिला त्याच्यावर खटला भरण्यात आला. तोपर्यंत बानूच्या नवऱ्याने तिला तलाक दिला आणि म्हणजे त्यांच्या मुस्लिम पर्सनल ॲक्टप्रमाणे नंतर त्याने तलाक दिला. आधी त्याने अशीच सोडून दिली होती, नंतर तलाक दिला, पण तिला पोटगी रूपात कुठल्याच प्रकारचं तिला उपजीविकेचं साधन असं कुठलंच त्यांनी दिलं नव्हतं, तयार करून नव्हतं दिलं. पुढे सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की शाहबानूला ॲलिमनी दिलीच पाहिजे. पण त्यावेळचे तुम्हाला माहिती आहे, मला वाटतं राजीव गांधींचं त्यावेळी काँग्रेस सरकार होतं. काँग्रेस सरकारच्या त्या संसदेमध्ये हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हे केला, मान्य केला गेला नाही आणि संसदेमध्ये 1946 साली काय झालं, मुस्लिम वुमन म्हणजे प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डिव्होर्स लॉ म्हणजे 1986 हा तयार झाला आणि म्हणजे एक प्रकारचं त्यात सुद्धा आता अजूनही आपल्याला सुधारणा करावी असं कुठेतरी ह्या UCCला असं वाटतंय. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे UCCची गरज किती आहे काय माहिती नाही, पण 90% कायदे आपण जवळजवळ सगळेच लोक पाळतात. आता याच्यामध्ये वेदर वी वॉन्ट युनिफॉर्म लॉ और कॉमन लॉ, दोन प्रकारे या गोष्टी बोलल्या जातात. युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा कॉमन सिव्हिल कोड अशा पद्धतीने दोन प्रकारचे असं बोलतात, म्हणजे दोन प्रकारच्या टर्मिनॉलॉजी आहेत. पण आता आपल्याला मिळणाऱ्या संधीमध्ये म्हणजे स्त्रिया वंचित हक्का म्हणजे त्यांच्या वंचित हक्कापासून दूर आहेत. 25 ते 28 या कलमांमुळे आपल्याला कुठलाही पण धर्म अवलंबण्याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे की नाही. त्याप्रमाणे आता जो स्पेशल मॅरेज ॲक्ट आपण म्हणतो हा कसा आहे, UCCच्या जवळपास जाणार आहे. स्पेशल मॅरेज ॲक्ट म्हणजे बघा, जो UCCचा जो लोक हट्ट धरतात त्याच्यामध्ये आता मला यावेळी अशी थोडीशी जाणीव करूशी म्हणजे सगळ्यांना करून द्यावीशी वाटते की स्पेशल मॅरेज ॲक्टच्या खाली आपण किती जण विवाह करतो, किती विवाह म्हणजे हे रजिस्टर झालेले असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकाह हलाला सारखी मुस्लिम प्रथा जे मुस्लिम समाजाच्या असंख्य स्त्रियांना अक्षरशः काय करतंय, कमोडिटी बनवून टाकते. मेहरची रक्कम किती असावी यावरून अजून रिसर्च चालू आहेत. याच्यावर अनेक चर्चा झाले आणि काही गोष्टी ज्या आहेत हिंदू पर्सनल लॉ म्हणा किंवा हिंदू मॅरेज ॲक्ट किंवा हिंदू कोड बिल आपण त्यांना पूर्वीचं नाव म्हणतो, त्यामुळे काही प्रश्न अजूनही समान आहेत प्रत्येक कायद्यामध्ये. बघा, पतीने सोडलेल्या महिलांची प्रकरणं प्रत्येक धर्मात आहेत की नाही, मग तो मुस्लिम धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, प्रत्येक धर्मात अशा महिला आपल्याला मिळतील. अजूनही
मासिक धर्मामध्ये स्त्रीला बाजूला बसवलं जातं. हुंड्याची प्रथा कुठे नाही. शनी मंदिर किंवा आजकालचं शबरीमल मंदिर याचं उदाहरण घ्या ना, मुलींना तिथं अजूनही प्रवेश नाही. अनेक ठिकाणी मुलांच्या हातून विधी केला जातो, मुलीच्या हातून केलाच जात नाही. अनेकदा लग्नामध्ये आपण कन्यादान करतो. म्हणजे कन्या ही म्हणजे एक प्रकारची वस्तू आहे आणि त्या वस्तूवर माझा अधिकार आहे. ही वस्तू मी माझ्या अधिकाराने तुला दान करतो, अशा पद्धतीने तिला कमोडिटी समजलं जातं. एकंदरीत काय तर महिलांचे किंवा कोणत्या तरी जातीचे जे धार्मिक जे अधिकार आहे, त्यांचे हक्क आहे, म्हणजे अनेक जातीचे त्यांचे विधी वगैरे, त्या विधीतून त्यांचा हक्क त्यांचा या कायद्यांनी, पूर्वीच्या कायद्यांनी काय आणि आता सुद्धा त्यांना रूढी परंपरेपासून हे कायदे अजूनही आपल्याला वाचू शकत नाही. बाबासाहेबांनी, तुम्हाला माहितीच, बाबासाहेब म्हटले होते मी संविधान लिहिलं आहे, पण ते संविधान चालवणारे जर चांगले असतील तर ते संविधान चांगलं चालू शकेल, नाही तर ते संविधान कुछ कामी असेल. तर त्याचप्रमाणे हे जे कायदे आहेत, हे कायदे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाने याच्यामध्ये जबाबदारीने या गोष्टी म्हणजे व्यक्तिशा घेऊन यामध्ये आपला वाटा घेतला पाहिजे. आता एकंदरीतच काय, महिलांचे किंवा कोणत्या तरी धर्माचे हक्क हिरवणाऱ्या अनेक धार्मिक ज्या विधी आहेत, ज्या विधींमुळे त्यांचे हक्क विरवले जातात, अशा ज्या विधी बाजूला काढून आणि राहिलेली परंपरा कायम ठेवून हा जर युनिफॉर्म सिव्हिल ॲक्ट किंवा कॉमन सिव्हिल ॲक्ट आपण जर केला तर मला वाटतं त्यांचे म्हणजे बेसिक राईट्स त्यांच्या मर्यादित ठेवून आपण सुद्धा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे म्हणतात समान नागरी कायदा, किंवा आता त्याला थोडंसं आताच्या काळात राजकीय वळण आलं आहे, पण बाबासाहेबांचा त्यावेळेचा हेतू शुद्ध होता. आणि अशा शुद्ध हेतूने जर युनिफॉर्म सिव्हिल कोड जर पास झालं तर एकंदरच मला खूप बरं वाटेल. तुम्हाला अजून एक सांगण्याची गोष्ट म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन NSO म्हणजे 17-18चा याचा अहवाल आहे. त्यामध्ये भारतामध्ये लिटरसी म्हणजे शिक्षित लोकांचं प्रमाण 77.7% आहे. याच्यामध्ये 84.7 हे पुरुषांचं आहे, महिलांचं 70.3 आहे. म्हणजे जवळजवळ 14.4% म्हणजे हा एवढा अजूनही गॅप आहे. आता सेन्सस ऑफ इंडिया 2011 मला वाटतं 21चे सेन्सस व्हायचं बाकी आहे, पण ॲज ऑन ते म्हणजे ओव्हरऑल त्यांचा जो लिटरसी रेशो म्हणजे त्यांनी काढलेला, त्यांनी वर्कआउट केलेला आहे, तो असा सांगतो की 64% 64.8% जे आहेत ते ओव्हरऑल याच्यामध्ये काय आहेत, ही संपूर्ण देशाची लिटरसी आहे, त्याच्यामध्ये पुरुषांचं प्रमाण 75.3 आहे आणि महिलांचं 53.7 आहे. म्हणजे अजूनही महिलांना आपण जरी कायदे संमत केले, संसदेने कायदे संमत केले, पण समाज अजून त्या मानाने तेवढा शिक्षित झालेला नाही. बाबासाहेबांनी खूप कायदे केलेत. आपल्याला खरं म्हणजे आपला समाज नक्कीच अग्रेसर, पूर्वीपासून अग्रेसर आहे. इतरही बहुसंख्याक बहुजनांनी सुद्धा याच्यामध्ये वाटा घेतला पाहिजे, बाबासाहेबांची तत्व मानली पाहिजेत. इथे मला वामनदादा कर्डक यांची आठवण येते. त्यांची आपल्याला माहितीच आहे, गेल्या ऑगस्ट, मला वाटतं 15 ऑगस्टला त्यांचा जन्मदिन होता. जसं बौद्ध धर्माला किंवा आपल्या समाजाला जसं बाबासाहेबांनी पुढे आणलं आणि तसंच इतर आपले नेते मंडळ होती, त्याचप्रमाणे याच्यामध्ये लोकशाहीर यांचा सुद्धा फार महत्त्वाचा वाटा होता. त्याचप्रमाणे त्यातलेच भीमशाहीर वामनदादा कर्डक हे सुद्धा त्यावेळचे बाबासाहेबांचे फार मोठे त्यांचे म्हणजे विचारक होते. बाबासाहेबांच्या बद्दल ते म्हणत होते आपल्या समाजाला, भीमा तुझ्या माताची जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांचे आगळेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. अरे संघटना 1000 झाले, नेते पण 1000 झाले, कुणा म्हणावे आपुले, चेहरे 1000 झाले,
तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे बाबा, तुझ्या मताची माणसं मेलीत का रे. चतुर्वर्णाच्या ठिकरा ठिकरा करणारे बाबासाहेब आणि आपल्या मनामनामध्ये राज्यघटना असावी. आपल्याला सगळ्यांनाच राज्यघटनेबद्दल नक्कीच प्रेम आहे. राज्यघटनेच्या मुळेच आपल्या लेकी बाळी हा समाज सुरक्षित आहे, शेतकरी सुरक्षित आहे. अजूनही बहुजन समाजाला जागरूक राहण्याची गरज आहे. मला हा भीमशाहीर वामनदादा कर्डक आता परत मी थोडंसं जर मला सहन करून घेत असाल तर मी थोडंसं वामनदादा कर्डक यांचं गाण्याच्या रूपात मी तुमच्या पुढे एक त्यांचं गाणं सादर करतो. माझ्या बरोबर माझी पत्नी मला साथ देईल. कृपया आपण थोडंसं आणखीन 5 मिनिटं मला थोडासा नक्कीच वेळ द्यावा. मला वाटतं आपल्याला सुद्धा आवडेल. शुअर शुअर. थँक्यू. खूप छान, चांगलं चाललंय ठोसर साहेब, चांगलं आहे. कुठे थँक्यू सर. थँक्यू सर. मी डोने बोलतोय, रघुनाथ डोने. हा 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 पाहिलं सर, मी मगाशी पाहिलं, मला बोलता आलं नाही. छान छान, खूप छान. थँक्यू. खूप आवडला आम्हाला. थँक्यू. याचा चांगला प्रसार झाला पाहिजे. हा प्रसार झाला पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे, मी ज्या इथं याच्या सर वसाहतीमध्ये राहतो, इथले लोक संपूर्ण लोक आपल्या समाजाचे लोक सर लेट हिम कंटिन्यू. सर लेट हिम कंटिन्यू. बंद कर. अरे दिसणार नाही, दिसणार नाहीये. बंद. एक मिनिट टेक्निकल बाबा. एक मिनिट नाही बरोबर. एक मिनिट माझ्याकडे बंद कर ना, पूर्ण बंद कर. कल्ला इकडे ये ना, बंद कर पूर्ण. एक सेकंड. हा दिसतंय का? ऑडिओ दिसतंय का? चालू करा. हा येतो का? ऐकायला येतो का? येतो तुम्ही आवाज येतोय का? हा ठीक आहे. आवाज येतो, तुम्ही दिसत नाही. हा ना. हा आता दिसत. कोपी सोडून साऱ्या माळा लोळवणारा, कोपी सोडून साऱ्या माळा लोळवणारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा,
मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा. होपी कोपी सोडून साऱ्या माळा लोळवणारा, होपी कोपी सोडून साऱ्या माळा लोळवणारा. मी वादळ वारा, 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 मी वादळ वारा. मी तथागताची वाणी, ज्योतिबाची गाणी. मी तथागताची वाणी, ज्योतिबाची गाणी. मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा, मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा. मी वादळ वारा, 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 मी वादळ वारा. मी भीमयुगाचा बेटा, भीमयुगाचा बेटा, भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा रेटा. विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा, विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा. मी वादळ वारा, 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 मी वादळ वारा. मी वामन गाणी गातो, वामन वाणी जातो. मी वामन वाणी गातो, वामन गाणी जातो. जातो तिथे पेरीत जातो, चिला पिल्यांना चारा. जातो तिथे पेरीत जातो, चिला पिल्यांना चारा. मी वादळ वारा, 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 मी वादळ वारा. खोपी कुपी सोडून साऱ्या माळा लोळवणारा, खोपी कुपी सोडून साऱ्या माळा लोळवणारा. मी वादळ वारा, 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 मी वादळ वारा. मी वादळ 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 वारा.
वादळ वारा. थँक्यू. थोडं टेक्निकल. थँक्यू. Wow. आभारी आहे. ते टेक्निकल थोडंसं प्रॉब्लेम झाल्यामुळे मला तेवढं व्यवस्थित गाता आलं नाही. ठीक आहे. तर एवढं बोलून मी माझं आजचं माझा जे 2 शब्द आहे माझे मी संपवतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी आपले बौद्ध रवायत संघाचे सेक्रेटरी त्यांच्याकडे कार्यक्रमाची पुढची धोरा सोपवतो. जय भीम सर्वांना. जय भीम. धन्यवाद तुसर साहेब. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आजचं हिंदू कोड बिलावर तुम्ही प्रवचन केलं. खरं म्हटलं तर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हे संबंध भारतातील हिंदू स्त्रियांवर लिहिलं. स्त्रियांना हक्कांबद्दल हा हिंदू कोड बिल हा कायदा बनवलेला. परंतु दुर्दैव म्हणजे ज्यांच्यासाठी हा कायदा बनवला, ज्या महिलांसाठी हा कायदा बनवला, त्या महिलांनी त्या कायद्याला विरोध केला होता. आणि अगोदरचे जे फुले आणि रानडे ह्या लोकांनी ज्या महिलांवर जे महिलांसाठी जे कायदा महिलांसाठी ज्या आपण काय बोलतात त्याला शिक्षणाचा प्रचार आणि रानडेने जे सतीच्या प्रथा केला होता तो लोकल लेवलला केला होता. पण खऱ्या अर्थाने ज्या महिलांवर जे कायद्या स्वरूपात जे अधिकार प्राप्त केले ते बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून केले. त्यामुळे संपूर्ण हिंदू ज्या भारताच्या ज्या महिला आहेत, जे हिंदूच नाही संपूर्ण भारताच्या ज्या महिला आहेत त्यांना जे अधिकार जे प्रॉपर्टीमध्ये म्हणा किंवा मॅरेज ऍक्ट मध्ये जसं ठोसर साहेबांनी सांगितलं मॅरेज ऍक्ट म्हणा, प्रॉपर्टीमध्ये म्हणा किंवा ज्या ज्या अधिकार आहेत नोकरीमध्ये आज आपण सगळ्या महिला गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये बघतोय CCL म्हणा किंवा म्हणजे चाइल्ड केअर लिव्ह म्हणा, या सगळ्या ज्या कायद्याच्या स्वरूपात जे आपण अधिकार आहेत ते बाबासाहेबांमुळे मिळाले. परंतु याला त्यावेळेला म्हणा किंवा आता पण म्हणा त्या सगळ्या महिलांना बाबासाहेबांना विरोध असतो. हे दुर्दैव बाबा आपल्या समाजामध्ये आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे जेवढे उपकार या महिलांवर आहेत सर्व बौद्ध समाजावरच नाही, महिलांवर नाही तर ज्या हिंदू महिलांवर आहेत तर सर्व महिलांनी बाबासाहेबांचे उपकार मानले पाहिजे. खूप चांगल्या प्रकारे साहेबांनी प्रवचन त्यांचे आभार, खूप खूप आभार. मी एवढं बोलून मी फक्त एक विनंती करतो की कुणालाही आजच्या प्रवचनामध्ये प्रश्न विचारता येणार नाहीत. फक्त सगळ्यांना फक्त ठोसर साहेबांच्या शुभेच्छा देता येतील. ते पण 4-5 जे ठोसर साहेबांचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील त्यांनाच बोलते. बाकीच्यांना बौद्ध आणि कमी लोकांनी त्यांना बोला. फक्त ठोसर साहेबांचे कोण मित्र आहेत का ठोसर साहेब? ठोसर संतोष, हा ते रघुनाथ सर आहेत ना, त्यांना मध्ये बोललो होतं, त्यांना बोलू द्या ना. ठीक आहे. ठोसर साहेबांचे मित्र आहे ते रघुनाथ. झालं माझं बोलणं झालं. ठीक आहे. अजून कुणाला बोलायचं असेल तर थोडक्यात बोलायचं आहे सगळ्यांनी. प्रश्न विचारायचा ना, फक्त थोडक्यात बोलायचं. कारण अध्यक्षांच्या भाषणानंतर कुणाला बोलता येणार नाही आणि कुणाला परमिशन दिली जाणार नाही. हा संजय कांबळे साहेब. मी एकच मिनिट, जास्त नाही घेणार. हा बोला. आणि मी म्हणजे इन्फॉर्मल बोलेल, फॉर्मल नाही. कसं आहे की ठोसर आम्ही एकदम चांगले मित्र आहोत, आम्ही एकाच बॅचचे आहोत. तर त्याच्याविषयी मला म्हणजे असं 1989 पासून 89 पासून आम्ही एका बॅचचे असल्यामुळे मी ठोसर आम्ही असं मित्रांप्रमाणे, त्यामुळे मी त्यांना ठोसर साहेब नाही म्हणत, माझा एक मित्र म्हणून उद्देशून बोलेन. एक लाजरा बुजरा शांत स्वभावाचा असा हा आमचा मित्र आज एक प्रवचनकार म्हणजे झूम ऍप आणि युट्यूब अशा चॅनेलवरती ज्याचं प्रसारण केलं जाईल अशा ठिकाणी जाऊन जो प्रवचन देतो त्याची चुणूक साधारणतः आपल्याला आली होती. आपण जेव्हा आपल्या संघाचा रौप्य महोत्सव साजरा करत होतो आणि तेव्हा ज्या जयंती समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांनी सूत्र सांभाळली होती आणि स्टेजवरती सगळ्यांशी अगदी बिनधास्तपणे कुठलाही म्हणजे नॉर्मली कसं होतं की ज्यांना सवय नसते ते स्टेजवरती गेल्यानंतर पायलट पडतात,
तर तिथे त्याने खूप सुंदर वावर त्याचा केलाच होता. आणि आज जे हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पण अगदी कॉन्फिडेंटली, उत्साहवर्धक असं कुठेही त्याच्या बॉडी लँग्वेज वरून, आवाजावरून कुठेही जाणवलं नाहीये की तो मनातून थोडासा धास्तावलाय किंवा त्याचा अभ्यास कमी पडलाय, त्याचा कॉन्फिडन्स गेलाय, असं कुठेही जाणवलं नाही. आणि सुरुवातीपासून त्याच्या ज्या प्रवचनाची, ऍक्च्युली आपण प्रवचन म्हणण्यापेक्षा भाषण जरी म्हटलं तरी त्या भाषणाची जी मांडणी होती, म्हणजे इतिहास काय आहे, त्यावेळची परिस्थिती काय होती, त्याच्यानंतर त्याचा कशा प्रकारे उपयोग झाला आणि त्याचं कन्क्लुजन, शेवट कशा प्रकारे करायचा, ह्याची मुद्देसूद मांडणी ह्या प्रवचनामध्ये मला खूप जाणून आली. आणि त्याबद्दल मी माझ्या मित्राचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याला संधी दिल्याबद्दल बौद्ध रहिवासी संघाचं पण अभिनंदन करतो. खरं खूप सुंदर, खूप सुंदर आणि खूप दिवस लक्षात राहील अशा प्रकारचं हे प्रवचन होतं. धन्यवाद. धन्यवाद कांबळे साहेब. रघुनाथन साहेब, हात वर केलेला तुम्ही. हा, मी आजच्यासाठी हात वर केला की संजय कांबळेंनी जे भाषण केलं त्याच्यामुळे मलाही थोडंसं बोलावं असं वाटलं की तुमच्या भाषणाला सोडून, म्हणजे प्रवचनाला सोडून जर बोलायचं झालं तर ठोसर आणि आम्ही एकत्रच राहत होतो आणि एकत्रच वाढलेलो आहोत. आम्ही एकत्रच झालेले आहे आणि असंच याच्यातून आम्ही चाळीतून वरती आलेलो आहोत. पण आज प्रथमच त्यांचं मी भाषण ऐकल्याच्या नंतर मला खूप गर्व वाटला की एक माझा माणूस इतका पुढे गेलेला आहे आणि इतका अभिमानाने सर्व काही समजावून सांगतो, त्याबद्दल मी त्यांना आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद सर. अजून कोण बोलणार आहे? मी बोलू का? हा बोला. जरा व्हिडिओ ऑन करून बोला. ठीक आहे. सर्वप्रथम सुशील कुमारजी, आपलं खूप खूप अभिनंदन. आणि अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि खूप म्हणजे तुम्ही वाचन करून ही माहिती गोळा करून अत्यंत मुद्देसूद प्रमाणे इथे आज बोललात. म्हणजे मला आतापर्यंत तुमची ओळख अशी होती की तुम्ही एक कलाकार आहात, चित्रकार आहात, पण आज तुम्ही गायक पण आहात आणि एखाद्या वैचारिक विषयावरती पण तुम्ही आज इतकं पकड धरून बोललात ना की शेवटपर्यंत सर्वांना हे ऐकावंसं वाटलं. आणि आपण या प्रवचनात सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख केला. त्यावेळी जुन्या परंपरा, रूढी, जातीची चाल, त्यानंतर 8व्या म्हणजे इसवी सन 8 पूर्वी सुद्धा स्त्री प्रधान संस्कृती आपल्या इथे होती आणि मातृसत्ता कुटुंब पद्धती पण आपल्या इथे होती. त्यानंतर तुम्ही आर्यांचा आगमनाचा विषय काढलात. त्यानंतर महिलांवरती होणारे अत्याचार केलेत आणि त्याच अनुषंगाने त्या काळात जे रामायण, महाभारत वगैरे लिहिलं गेलं होतं, त्यात तुम्ही तुलसीदासांचा उल्लेख केलात की ढोर गवार शूद्र पशु नारी सब ताडन की अधिकारी. हा जो अत्याचाराची शृंखलाच होती चालत, पण त्यानंतरही काही संतांनी, महात्मांनी, संत तुकारामांनी काही दाखले दिलेले आहेत. नंतर पुढच्या पिढीमध्ये अण्णाभाऊ साठेंचं तुम्ही हे केलेलं आहे, वक्तृत्व केलेलं आहे. त्यानंतर वामनदादा कर्डकांचे तुम्ही आता गीतच गायलात. त्या सगळ्यांनी जे जे म्हणजे पुढं होत चांगलं चांगलं गेलं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुम्ही खूप छान मुद्देसूद जे बोललात. हिंदू कोड बिल कसं आलं, हिंदू कोड बिलामध्ये कोणी कोणी विरोध केला, कोणी कोणी समर्थक केलं आणि ते हिंदू मुलाला म्हणजे इतका प्रचंड विरोध करण्यात आला की ते 12 भाषांमध्ये भाषांतरित करून ते देशभर पसरवण्यात आलं. आणि त्याला कसा विरोध होईल हे त्या काळातल्या त्या समाजकारणी लोकांनी म्हणा किंवा राजकारणी लोकांनी त्याला कसं त्याला ते बिल म्हणजे दूर ठेवण्यात आलं किंवा ते बिल पास होईल नाही. ते अत्यंत तुम्ही म्हणजे मुद्देसूद मला खरंच वाटतं की ते तुम्ही किती अभ्यास केला की तुम्ही बोललात की मध्ये 3-13 जो उल्लेख केला होता की कलम 13 आणि भाग 3 वगैरे अशा काहीतरी. तर मला म्हणजे असं तुमचा पहिल्यांदा मी असं की आता ठोसर सर म्हणजे असं विचार करतो की खरंच की ह्या माणसाने किती विचार केला असेल, किती अभ्यास केला असेल, किती माहिती गोळा केली असेल. आणि अत्यंत ओघवती तुमची शैली होती, भावपूर्ण उद्गार होते. तुम्ही ते जे काही सतीची चाल चालू असताना ती एक प्रेत जळत असताना ती बाई कशी जळत होती तेव्हा तिचे भाव काय होते ते जे तुम्ही त्याच्यात घुसलात, एक डायलॉग्स प्रमाणे तुम्ही गेलात आणि एक संवादात्मक शैली तुम्ही निर्माण केलीत. आणि तुम्ही हे भाषण न वाटताना तुम्ही एक प्रकारे सर्वांशी संवाद केलात
याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि सर्वांना सविनय एकदा जय भीम. आणि परत मध्ये सांगतो की तुमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्वांना सविनय जय भीम करून इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. अजून कोण? सीएन जाधव. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम सर. जसे संजय कांबळे सर बोलले की सुशील कुमार ठोसर हे साहेब बोलण्यापेक्षा ते आमचे मित्र आहेत, तर त्याच्यामुळे मी त्यांना मित्र म्हणूनच बोलेल. तर त्यांनी जे काय आज भाषण केलं ते भाषण म्हणजे एक तर सादरीकरण अतिशय उत्कृष्ट होतं, अभ्यासपूर्ण होतं आणि त्यांनी जी काही माहिती गोळा केली, जो इतिहास आम्हाला इतिहासाची उजळणी दिली करून, खरोखर कौतुकास्पद आहे. आणि मित्रा, कधी वाटलं नव्हतं की तुझा अभ्यास इतका, म्हणजे तू किती अभ्यासू आहे, तुझ्या बोलण्यातून कधी तसं जाणवलं नाही, परंतु आज खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय आणि असंच कार्य, समाजकार्य तुझ्या हातून घडत राहो ही मैत्रीपूर्ण शुभेच्छा देतो आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मला वाटतं बापू लोक बोलले. हा, कांबळे साहेब बोला. सर्वांना सविनय जय भीम. आजचे प्रवचनकार हे बौद्ध रहिवासी संघामधलं सुशील व्यक्तिमत्व. एका अगोदरच्या शुभेच्छुकांनी सांगितलं आणि त्यांनी जे शेवटी जे गीत सादर केलं, वादळ वारा, बौद्ध रहिवासी संघामध्ये जर अशा प्रकारचं वादळ असेल तर मला वाटतं हे वादळ 100 किलोमीटर पर मिनिट ह्या वेगाने संपूर्ण देशात पसरावं आणि मग त्याच्यावरून बौद्ध रहिवासी संघाच्या धम्मावरची पकड किती मजबूत आहे हे समजून येईल. दुसऱ्या साहेबांविषयी बोलायचं म्हटलं तर खरं म्हटलं तर मितभाषी व्यक्तिमत्व, पण जे बोलतात ते परखड बोलतात आणि स्पष्ट बोलतात. आणि त्यांनी आजचा जे काही प्रवचन बौद्ध रहिवासी संघाशी आणि ऑनलाईन वरती जे उपस्थित आहेत त्या सर्वांशी जो संवाद साधला, हा संवाद मला वाटतंय बौद्ध रहिवासी संघाचा किंवा बौद्ध धम्माचा कोणत्याही विभागातला वर्षावास प्रवचन पुष्पमालिका जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत त्यांचा संवाद हा अजरामर राहील असा मला विश्वास वाटतो. ओघवती वाणी, स्पष्टपणे विधानावरची पकड स्पष्ट होती आणि समाजाला समता स्थापित करण्यासाठीची त्यांच्या मनाची जी तळमळ होती, ती बाबासाहेबांची तळमळ त्यांच्या शब्दातून व्यक्त होत होती. आणि ही समता स्थापनेची तळमळच खरी या राष्ट्राला तारू शकते. आणि ते तारण्यासाठी आणि बौद्ध रहिवासी संघामध्ये अशी जी रत्न आहेत, या रत्नाचा खरोखर बौद्ध रहिवासी संघाला अभिमान आहे. सुशील साहेब, आवाज येतोय? हा, येतोय. तर ठोसर साहेब, मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि बौद्ध रहिवासी संघाची वर्षावास प्रवचन पुष्पमालिका राबवणारी जी टीम आहे त्या टीमलाही धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय भीम. जय भीम. जय भीम. त्यानंतर कोण बोलणार आहे? बोलो मी. हा, बोला.
थोडक्यात बोला पटापटा आपल्याला हा. सर्वात प्रथम ठोसर साहेबांचं अभिनंदन. अतिशय सुंदर आणि छान विवेचन त्यांनी प्रवचन दिलं. खरं तर हा विषय फार टफ आहे. त्यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की हा एवढ्या टफ आणि कॉम्प्लिकेटेड विषयाला त्यांनी हात घालून अतिशय एन्शियंट म्हणजे अगदी ऐतिहासिक याच्यापासून त्या आतापर्यंतच्या परिस्थितीपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या क्रोनॉलॉजी फॉलो करून त्यांनी अतिशय साध्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला त्यांनी हिंदू कोड बिलाविषयीची त्यावेळीची परिस्थिती आणि सर्व नंतर त्याचं झालेलं कायद्यात रूपांतर याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी त्यांचे कलाकार जो बाणा आहे तो कलाकार बाणामध्ये मध्ये त्यांनी घुसून आपल्याला अतिशय छानपणे मनोरंजन केलेलं आहे. मला वाटतं त्यांचा एक पूर्ण प्रोग्रामच या वामनदादा कडक यांच्यावरती ठेवायला काय हरकत नाही याच्यानंतर. तर मी त्यांना हा अतिशय सुंदर आणि व्यवस्थित प्रवचन दिल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि कीप इट अप. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. अजून कोण बोलणार आहेत? ठीक आहे, मला वाटतं भरपूर लोक झालेत. यानंतर मी ठोसर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या परिवाराची ओळख करून द्यावी. ठोसर. जय भीम. आवाज येतो का? हॅलो. हा हा. या माझ्या पत्नी ऐशवाणीनी हर्षा सुशील कुमार ठोसर. जय भीम सर्वांना. जय भीम. ही माझी मुलगी प्राजक्ता आणि मुलगा हर्षवर्धन ठोसर. आम्ही म्हणजे आम्ही सध्या कुटुंबामध्ये आम्ही आमचे दोघे जण फक्त आहोत. आई सध्या गावी गेलेली आहे. तर ही माझ्या कुटुंबाची ओळख आहे. आणि आपण सर्वांनी खरं म्हणजे तुम्ही एवढं सर्वांनी माझ्याबद्दल एवढं कौतुक केलं तर मी खरोखर म्हणजे भारावून गेलो असं मला असं वाटायला लागलं. मला वाटत नव्हतं की माझं एवढं चांगलं होईल, पण तुमच्याकडून मला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळालं. डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही इथं हजर होता, एवढे लोक होते आणि त्यामुळे माझा नक्कीच उत्साह थोडा वाढत गेला. कदाचित शेवटचा माझा जो शेवटचा प्रयत्न होता तो मला टेक्निकल बाबी तुमच्या पुढे व्यवस्थित मांडता आला नाही, त्याच्याबद्दल मी स्वतः क्षमस्व आहे. पण तरी पण मी जाणीवपणे मुद्दाम वामनदादा कर्डक यांचं गाणं गायलं की आपण या लोकांना सुद्धा त्यांच्या म्हणजे प्रभावामध्ये जी लोक होते त्यांच्यावर त्यांची सुद्धा आपण जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून कदाचित थोडंसं मला संधी मिळाली म्हणून वामनदादा कर्डक यांचं मी गाणं गाऊन त्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला होता. तर आपल्या सगळ्यांचे मी आभारी आहे, मनापासून आभारी आहे. कारण बौद्ध रहिवासी संघामध्ये माणसं घडवली जातात, धम्माचा प्रचार आणि प्रसार होतोय आणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि सर्व कुटुंब हे जेव्हा धम्ममय होतात आणि धम्ममय होऊन एकत्र जेव्हा येतात आणि धम्मावर चर्चा करतात, भले कधी आता काही लोकांचा प्रश्न विचारांचा ओघ कदाचित वाकडा आपण समजून नाही हो, कारण त्यांच्यामध्ये जो असतो त्यांच्या बोलण्याची जी इच्छा असते की जे काय चुकलं ते सुधारावं असा पण त्यांचा उद्देश असेल. प्रत्येकाचा उद्देश चांगला असतो. ऍक्च्युली या गोष्टी झाल्या, खूप छान झाल्या मला वाटलं. आणि सुरुवातीला म्हणजे माझ्या हातून काय चुका होतील असं मला वाटलं होतं, कारण ही जी कायद्याची बाजू आहे ती सांभाळून सांगण्यासाठी कदाचित म्हणजे वर्ष आणि कायदा कधी कुठे पाठीपुढे नको व्हायला, म्हणून मी थोडं सावधगिरीने थोडासा माझ्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. पुन्हा एकदा आभारी. संतोष. मी यानंतर ठोसर यांच्या पत्नी ताई हर्षा ठोसर यांना विनंती करू त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. अच्छा. सर्वांना जय भीम. आपण सर्वांनी आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप पुनर्वंदन. धन्यवाद. त्यानंतर मी बौद्ध रहिवासी संघ अध्यक्ष बी.डी. शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपले अध्यक्ष भाषण करावे.
सर मित्रा, हा जिंकलंस तू आज, खरोखर जिंकलंस. विश्वास सार्थ करून दाखवलास तू आज. मला तुझं आत्मान वाटतंय की सुशील कुमार ठोसर सारखा माझा एक मित्र आहे आणि हिंदू कोड बिल हा विषय जो एक टोटली ड्राय विषय आहे आणि ते पण कायद्याला अनुसरून ह्या गोष्टी त्याची वर्ष म्हणा किंवा त्याच्यामध्ये जे काही विधेयक आहेत, जे काही कलम आहेत, ज्या काही वेळोवेळी बदल झालेले आहेत, ह्या गोष्टीची सांगड फार चांगल्या पद्धतीने तू सांगड घातलेली आहे. आणि खरोखर मी प्रभावित झालो आणि भारावून गेलोय की माझ्याकडे शब्दच नाही. आणि तुझी सुरुवात एवढी चांगली होती की टोटली ती भावना विवश करणारी होती की ज्या पद्धतीने तू सुरुवात केलीस. खरोखर डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले की बाबा खरोखर ह्या हिंदू कोड बिदाबद्दलची जो इतिहास आहे आणि बाबासाहेबांनी या हिंदू कोड बिदाबद्दल एवढा जो काही अभ्यास केला त्याचं कारण काय होतं की स्त्रियांना ऐतिहासिक काळामध्ये कशा प्रकारची वागणूक होती, काय होते, त्याचं परिवर्तन कसं झालं, फुले दाम्पत्यांनी त्याला कशा प्रकारचं वळण दिलं. त्यानंतर छत्रपती महाराजांच्या बाबतीत तुम्ही जे जिजामाताचा विषय तू जे सांगितलं ते खरोखर एकदम म्हणजे ऐकून ठीक आहे, आपण हिंदू कोड बिल ऐकलेलो आहोत, परंतु त्याच्यात एवढी सविस्तर माहिती लपलेली आहे. ह्याचा हे सगळं आता तुझ्या तोंडून ऐकल्यानंतर माहिती पडतं की प्रत्यक्ष पुस्तक वाचून, कारण का आता प्रत्येकाला पुस्तक वाचायला वेळ नसतो, परंतु तुझ्यासारख्या प्रवचनकाराने अशा पद्धतीने सांगितलेले की जणू मी पुस्तक वाचतो असं मला वाटत होतं. आणि ह्या अनुषंगाने बौद्ध रहिवासी संघाला तुझा सार्थ अभिमान आहे की तुमचा संपूर्ण ठोसर परिवाराचा आम्हाला अभिमान आहे की बौद्ध रहिवासी संघामध्ये आपण जो एक संकल्प केला होता की आपल्याला मनुष्य, कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणा, प्रवचनकार म्हणा हे घडवायचे आहेत. आणि त्या अर्थाने तू एक आदर्श आहे. मला वाटतं आज 14वं पुष्प आहे, तसं बौद्ध रहिवासी संघामधलं आजचं हे 14वं रत्नासारखं हे पुष्प झालेलं आहे. आणि म्हटलं भविष्य काळामध्ये लॉंग लाईफ हे पुष्प संपूर्णपणे लक्षात राहील. याच्यामध्ये तुझ्या कलागुणांना तू वाव दिलास. तुझ्या प्रवचनकार जे छुपा गुण तुझ्यामध्ये होता, की एक प्रवचनकार म्हणून ज्या पद्धतीनं आपलं एक 2-3 दिवसापासून संवाद चालू होता की प्रवचन कशा पद्धतीने झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, पूर्णपणे तू त्याचे सांगड ह्या पद्धतीने घातलेली आहे की खरोखर मला काय शब्द फार कमी पडतात सांगायला आणि वेळेअभावी माझ्या भावना मी जास्त व्यक्त करू शकत नाही. पुन्हा एकदा मी तुझ्या कुटुंबाचं, विशेष करून तुझ्या पत्नीचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आम्हाला तुम्ही अशा प्रकारे बौद्ध रहिवासी संघाला सहकार्य दिलं. खूप खूप धन्यवाद. आपल्या ह्या सर्वांचं वेबिनारच्या माध्यमातून जी उपस्थिती दाखवलेली आहे त्या सर्व मित्रांचं, उपासक उपासिकांचं, तसं तू म्हटल्याप्रमाणे भारतीय नागरिक या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करून मी माझं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद साधू साधू. धन्यवाद शिंदे साहेब. शेवटची गाथा होण्यापूर्वी पुढच्या रविवारी जे प्रवचन आहे ते माझ्या घरी आहे आणि त्या पुष्पाचं आमंत्रण मी बौद्ध रहिवासी संघाच्या सर्व सभासदांना व जे झूम ॲपच्या माध्यमातून आपल्याला ऐकतायत आणि युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कोणत्या माध्यमातून या सर्वांना मी माझ्या घरी वर्षावासाचं आमंत्रण देतो. तरी सर्वांनी ज्यांना धम्म ऐकायचं आणि धम्म समजून घेताना धम्म आचरणात आणायचं आहे अशा लोकांनी आपण आलात तरी 100 लोक नसली तरी चालते, पण ज्यांना धम्म ऐकत अशा लोकांनी आलात तरी चालेल, आवर्जून यावं असं मी तुम्हाला विनंती करतो. पुढच्या रविवारी जे प्रवचन करायचे मुंबई युनिव्हर्सिटीचे भंते बोधी मित्र हे भंते असणार आहेत. MA पाली ते सेकंड इयरला शिकत आहेत आणि माझ्या मिसेसचा पुढच्या रविवारी वाढदिवस आहे. त्या निमित्तानं मी वर्षावास माझ्या घरी ठेवलं. तर मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की सर्वांनी आवर्जून या. भंते आहेत, चांगला विषय असणार आहे आणि ते खूप चांगलं हे करणार. जसं आज प्रोत्साहनी केलं त्याचप्रमाणे आपल्याला एक वेगळा विषय आणि वेगळा विषय ऐकायला मिळणार आहे, धम्माचं ज्ञान ऐकायला मिळणार आहे आणि आपल्या जीवनात खरोखरच चांगला प्रकार आपल्याला अवलंबन मिळणार आहे. यानंतर मी निवास कांबळे यांना विनंती करतो की शेवटची गाथा यावी. निवास कांबळे. हा, सर्वांनी हात जोडा. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं
एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च पङ्क्ति श्रुत्वान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम जय भीम. यानंतर आज ज्यांनी खरोखरच बाबासाहेबांनी संपूर्ण भारतीय स्त्रियांवर हिंदू कोड मार्फत जे संविधान मार्फत जे उपकार केले अशांची जी माहिती दिली, असे सुशीलनी जे आपल्या प्रवचनामार्फत जी माहिती दिली, असं आजचे प्रवचनकार सुशीलकुमार ठोसर यांचं मी आभार व्यक्त करतो. तसेच त्यांनी आपल्या घरात त्यांच्या आज प्रवचन ठेवले अशा सुशीलकुमार ठोसर यांचाही मी आभार व्यक्त करतो. तसेच संपूर्ण बौद्धरावी संघाचे सभासद त्यांनी ऑनलाईन येऊन आणि आमचे मित्रपरिवार यांनी ऑनलाईन आजचं प्रवचन ऐकलं, यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच आम्हाला दरवेळी झूम ॲपच्या माध्यमातून आमचे मित्र अजय साळवी आज काही कारणास्तव ते आज हजर नाही आहेत, त्यांची प्रकृती ठीक नाही आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. कारण दरवेळेला ते आम्हाला झूम ॲप उपलब्ध करून देतात, त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्यामुळे या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. यापुढेही सर्वांनी जे झूम ॲपच्या हे उपलब्ध व्हावे, या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आता कार्यक्रम मी अध्यक्षांच्या वतीने संपला असे जाहीर करतो. जय भीम. शिंदे साहेब संपू ना मीटिंग. हो हो हो.